जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 30 सप्टेंबर म्हणजेच बुधवारला पहाटे 5 वाजतापासून दुपारी 1 किंवा 2च्या दरम्यान कुठेही पाऊस पडला जाणार नाही. आता विदर्भामध्ये म्हणजेच विदर्भातल्या नागपूर, अमरावती, मुरुड, मोर्शी, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोझरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, कळमेश तालुका, सावंत तालुका, अचलपूर, चिखलदरा, धारणी, परतवाडा, सावनेर, मूर्ती पांडुर्णा, उरुड, मूर्चंद्र बाजार या बऱ्याचशा भागामध्ये आता सकाळी पहाटे 5 ते दुपारी 12-1च्या दरम्यान 2च्या दरम्यान कुठेही पाऊस पडला जाणार नाही. बिनच आपल्या शेतीची कामे करा. आणि आता कमीत कमी आपण 29 तारखेपासून 29 सप्टेंबरपासून 29, 30, 1, 2, 3 तारखेपर्यंत म्हणजेच 29, 30 सप्टेंबर आणि 1, 2, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान आपली शेतातली जी कामं आहे आता उरकून घ्या. आपली जर सोयाबीन जर सोंगण्यात आली असेल तर सोंगणं होत असेल तर आपण सोंगसांग करून माल जर आपला लवकर जर आपली सोयाबीन जर कडकड म्हणजे सुकली असेल आणि माल जर आपला घरी येत असेल तर 3 ऑक्टोबरपर्यंत आपला माल घरी आणण्याचा प्रयत्न करा. होत असेल तर कारण का 4 ऑक्टोबरपासून पुन्हा 4, 5, 6, 7च्या दरम्यान आपल्या विदर्भामध्ये काय भागात पाऊस आहे. विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये आणि मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रभरात काय भागामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी होणार आहे 4 ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो. म्हणून आपल्या 30 सप्टेंबर 1, 2, 3 ऑक्टोबरपर्यंत आपल्या शेतातलं काम होत असेल तर उरकण्याचा प्रयत्न करावा. आता पाऊस शक्यता कमी आहे म्हणजेच आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता नाही आहे. आपलं फक्त सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान आपल्याला दिवसभर ऊन सारखे दिसणार आहे. ढगं येणार आहे. अधूनमधून थोडंसं काळखेट ढगात येणार आहे. अधूनमधून आपल्याला काळखेट ढगात दिसणार आहे येताना, पण पाऊस शक्यता नाही आहे. आणि हे ढगं निघून जाणार आहे उत्तर दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे, पण पाऊस शक्यता बंद नाही आता. त्याच्यामुळं तशी दिवसभर उंचाचा खेळ जाणार आहे, दिवसभर ढगाळता नाही येणार आहे. पण जे पावसाचं जे वातावरण होतं पावसाचं वातावरण थोडंसं विरून गेलं आहे, कमी पडलं गेलं आहे. आणि जो काही पाऊस पडलाच तर फक्त विदर्भातल्या पूर्वी जिल्ह्यामध्ये, एक दुसऱ्या भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या पूर्वीकडील भागामध्ये, ओडिशा छत्तीसगड राज्यामध्ये. पण आता विदर्भ म्हणजे नागपूर जिल्हा आणि आपलं मेन टार्गेट काय आहे, फक्त नागपूर आणि अमरावती जे जिल्ह्याचा हवामान अंदाज. त्यामुळं नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता जे आपल्या शेतातले कामं आहे 30 सप्टेंबर, 1, 2, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या शेतातले कामं होत असेल तर उरकण्याचा प्रयत्न करावा. तसे 4 ऑक्टोबरला सुद्धा सकाळीच कमीत कमी 7 ते दुपारी 1, 2च्या दरम्यान पाऊस नाही आहे. जो काही पाऊस आहे दुपारून येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या शेतातले कामं उरकण्याचा प्रयत्न करावा अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना हात विनंती आहे. आणि पावसाचा स्पेल येणार आहे 4 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान. पुन्हाच 10 ऑक्टोबरपासून आपल्या विदर्भामध्ये म्हणजे मान्सून माघारी निघून जाणार आहे. पुन्हा वातावरण समोर कोरडं, जशी कसं आहे रोजचं वातावरण चेंज होते. थोडक्यात माहिती मी आपल्याला